आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत सर, त्या राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी आहे. सर्वप्रथम त्यांना वंदन करते आणि अंबाबाई चरणी नतमस्तक होते आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा वारसा लाभलेली आपली भूमी आहे. तसंच आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा एक अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. आणि राजर्षी शाहू आघाडीच्या जे आमचे कार्यश्रेष्ठ उमेदवार आमदार आहेत डॉक्टर राजेंद्र यड्रावकर साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास टाकून आम्हाला मार्गदर्शन केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ही संधी मिळाली. निश्चितपणे त्यांच्या कार्याचा वसा आम्ही घेऊन पुढे जाऊ. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.